महाराष्ट्रातल्या बांधकाम कामगारांच्यासाठी गाजावाजा करून महाराष्ट्र सरकारने दोन योजना लागू केलेल्या आहेत. एक प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना आहे आणि दुसरी प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना आहे. प्रधानमंत्र्यांच्या नावावरच्या या दोन योजना आहेत आणि या दोन्ही योजनांचं 12 वाजवायचं काम या महाराष्ट्र सरकारने केलेलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा अपमानच त्यांनी केलेला आहे. हे जे महाराष्ट्रातलं मंडळ आहे ते सध्याचं मंडळच मुळात बेकायदेशीर आहे, कायद्याप्रमाणे नाहीच. कारण त्याच्यावर कामगार संघटनांचे प्रतिनिधी नाहीत आणि मालक संघटनांचे प्रतिनिधी नाहीत. त्यामुळं यांच्या मनाला येईल ते निर्णय करतात. तज्ज्ञ समिती सुद्धा त्याची वासाला त्यांनी लावलेली आहे. त्यामुळे तज्ज्ञांचा सल्ला देण्याचा प्रश्नच येत नाही. आता ही जीवन ज्योती विमा योजना जी आहे ती फक्त 12 रुपयाची आहे. म्हणजे ज्यांनी बँकेमध्ये या योजनेसाठी 12 रुपये भरलेले आहेत त्यांचा जर मृत्यू झाला नैसर्गिकरित्या तर त्यांना त्यांच्या वारसांना दिलेल्या 2 लाख रुपये मिळतात. आणि दुसरी योजना जी आहे ती 330 रुपये भरावे लागतात, सुरक्षा विमा योजना वर्षाला. त्याच्यामुळे आणखीन 2 लाख रुपये मिळतात. तर हे 4 लाख रुपयाची जी योजना आहे ही सरळ सरळ त्यांना लागू करता येणं शक्य होतं. आता काय करायचं, त्यांनी त्यांच्या पुस्तकामध्ये ह्या योजना लिहिलेल्या आहेत आणि या योजनेचं काय करायचं, तुम्ही ऑनलाईन अर्ज भरायचा जीवन ज्योती विमा योजनेचा. तो भरल्यावर मग तुम्हाला या 12 रुपयेसाठी तुम्ही मग तिथे त्या तालुका केंद्रावर जाऊन तुमच्या कागदपत्रांचं व्हेरिफिकेशन करायचं. मग हे उद्योग करण्यापेक्षा कोणताही भारतातला माणूस जर त्यानं डायरेक्ट बँकेमध्ये 12 रुपये भरले तर मग हे यांचा सगळा उपद्रव करायची गरज काय. 12 पैशाची कोंबडी आणि 12 आण्याचा मसाला या असला प्रकार आहे. म्हणजे 12 रुपयासाठी तुम्ही एवढी चेष्टा करताय. कुठल्याही नागरिकासाठी योजना ही उपलब्ध आहे आणि तुम्ही मग त्याचं आम्ही नोंदवायचं, मग नोंदवल्यानंतर तुम्ही तारीख देणार आणि मग ते होणार आणि ते तर कुणाचंच करत नाही. ही आता मी सांगतोय ते सगळं नवीनच आहे. दुसरं असं, ही जी प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना आहे त्याचे 330 रुपये वर्षाला भरायचे आहेत. हे सुद्धा कुठल्याही नागरिकांनी जर बँकेत भरले तो अर्ज देऊन तर ती योजना लागू होते. मग हे काय करतायत नालायक. हे मंडळ काय करतं, त्या मंडळाच्या पुस्तकामध्ये त्यांनी छापून टाकलेलं आहे की या दोन्ही योजना बांधकाम कामगारांना लागू आहेत. मग तुम्हीच पैसे भरा ना, कारस्थान करणाऱ्यांनो. तुम्ही हे 330 रुपये भरा, हे 12 रुपये भरा. ज्या वेळेला कामगार ओळखपत्र काढण्यासाठी अर्ज करतो, ओळखपत्र तुम्ही देतच नाही, सोडून द्या, तर ते अर्ज करताना नोंदणीसाठी त्याचं पासबुक बघा बँकेचं, संपला विषय. आणि त्या योजना दोन्ही लागू करा. तर हे न करता त्यांनी काय केलेलं आहे की हे कामगारांना मिळाले का नाही मिळाले, 70 लाख लोकांना ह्यांना काय याचं देणं घेणं नाही. परंतु दुसऱ्या बाजूला पूर्वीच्या काळामध्ये 18 वर्षाचा जरी कामगार असला, 18 वयापासून 50 वर्षापर्यंत 2 लाख रुपये मिळायचे नैसर्गिक मृत्यू झाल्यानंतर. ते बंद केलं त्यांनी जीवन ज्योती विमा योजनेचं नाव सांगून. आणि ते काढत नाही ते 12 रुपये. तुम्ही ते 12 रुपये भरणं, तुम्ही आमच्याकडनं फॉर्म भरून घ्या आणि लागू करा. किती वेळा व्हेरिफिकेशनला जायचं. काय बांधकाम कामगार काय चोर आहेत का? तुमचं व्हेरिफिकेशन कोण करणार? करोडो रुपये तुम्ही खाऊन मोकळे केलेले आहात. मध्यान्ह भोजन योजनेमध्ये कामगारांना जेवण न देता तुम्ही पैसे काढलेले आहेत. 6,000 कोटीपेक्षा जास्त रक्कम. 3,000 ची भांडी तुम्ही 10,000 रुपयाला विकताय. 5,000 ची पेटी तुम्ही 17,000 रुपयाला विकताय. एक इंजेक्शन टोचलं की तुम्ही 3,900 रुपये आमच्याकडनं काढताय आणि आमच्याबद्दल तुम्ही संशय घेताय. बरं, सगळं तुमच्या समोर स्पष्ट आहे. या भारतामध्ये काय आधार कार्ड कोणाचं खोटं आहे का? आम्ही आधार कार्ड तुम्हाला दिलेलं असतं, आमचा फोटो दिलेला असतो, आम्ही सही केलेली असते. एवढं सगळं करून तुम्ही व्हेरिफिकेशन आमचं करता.
आमची कागदपत्र बरोबर आहेत का नाही, तालुका सेंटरला जाऊन, आणि एवढं करून आणि ही विमा योजनेसाठी वेगळं व्हेरिफिकेशन तुम्ही करायला सांगताय. आणि हे केल्यानंतर सुद्धा याची काही गॅरंटी नाही, कारण तुमच्याकडे आता 20 लाखापेक्षा जास्त अर्ज प्रलंबित आहे. तुमच्या सगळ्या त्या ऑनलाईन पद्धतीचं बोऱ्या वाजलेलं आहे, वाट लागलेली आहे सगळी. म्हणजे वर्षाला 500 कोटी देत आहे, काही तुम्हाला वाटत नाही. एवढे अर्ज पेंडिंगच कसं काय ठेवलंय तुम्ही निर्लज्जपणे 14 साली लिहून टाकलेलं आहे, एका महिन्यामध्ये अर्ज सगळे निकाली निघतील. आणि आता 1 महिना काय 12 महिने झाले तरी अर्ज निकाली निघत नाही. आणि त्याच्यानंतर आता तुम्ही कायदा लागू करून घ्यायला तयार नाही. लोकसेवा हक्क हमी कायदा आहे सरकारचा, लागू झाला, तो नोव्हेंबरपासून लागू झालेला आहे, पण त्याचं काहीही यांनी केलेलं नाही. त्यामुळं 3 महिन्याच्या वरचे जे अर्ज आहेत ते सगळे तुम्ही मंजूर म्हणून जाहीर केले पाहिजेत, अशी आम्ही मागणी केलेली आहे. ते निवेदन आज मी टाकलेलं आहे. आणि योजनेशी छेडछाड केलेली आहे. अरे तुम्ही शासन राजपत्र जाहीर करता नोव्हेंबर 2023 मध्ये, तुम्ही प्रसूतीची रजा देता, प्रसूतीचा लाभ देण्याचं जाहीर करता, आर्थिक सहाय्य देण्यासाठी, सिझरिंगसाठी लाभ देण्याचं जाहीर करता, गंभीर आजारासाठी जाहीर करता. ज्याच्या नावावर तुम्ही बंद केलेलं ते हॉस्पिटल बंद आहेत. आणि ते काय फक्त हॉस्पिटल उपचारासाठी नाही, तर त्यांना आर्थिक सहाय्य आहे ते तुम्ही अनाधिकृतपणे बेकायदेशीरपणे बंद केलेलं आहे. तर याबद्दलच्या तक्रारी या आपण केल्या पाहिजेत. हे निवेदन मी आता टाकलेलं आहे आमच्या ग्रुप्सवर, ते पहा. कुणाला मिळालं नसेल तर आमच्याकडनं घ्या आणि शिका. आता नुसता MBOCW वर आता तुम्हाला अर्ज कसं करायचं माहिती आहे, लाभ कसा मागायचा, अर्ज कसा करायचा हेही माहित आहे. पण तुम्ही आपले सरकार पोर्टल जे आहे ते वापरत का नाही? हे बी तसंच आहे, फारसं अवघड नाही. आपल्या सरकार पोर्टलवर तक्रार केली त्यांना उत्तर द्यावं लागेल, ते तुम्ही करायला पाहिजे. हे निवेदन तुम्ही ईमेल ID सुद्धा मी दिलेले आहेत, ॲड्रेस दिलेले आहेत, तेच तुम्ही बघा आणि सगळीकडे पाठवून द्या. तर या 2 योजना भारत सरकारच्या आहेत, त्याची चेष्टा या महाराष्ट्र सरकारच्या मंडळाने केलेली आहे. हे मंडळ म्हणजेच पर्याय नाही, हे मंडळ म्हणजे बटिक आहे महाराष्ट्र सरकारचं. आणि हे बटिक असल्यामुळे गुलाम आहे, गुलाम जे मंडळ आहे हे कल्याणकारी नसून हे बांधकाम कामगारांचं अकल्याणकारी मंडळ आहे. आणि त्यामुळं या 2 योजनांचं कसं मासलेवाईकपणा त्यांनी चेष्टा केलेली आहे बघा. एकाकडनं तुम्ही एका बाजूनं तुम्ही 18 ते 50 वर्ष वयापर्यंत आमचा मृत्यूचा लाभ काढून घेतला, आणि दुसऱ्या बाजूला 12 रुपये भरायची तुम्ही नाटकं करताय, त्याची बी गंमत करून ठेवलेली आहे की जसं हे पेन्शनची बोगस योजना त्यांनी जाहीर केलेली आहे. तर हे सगळं तुम्ही विचारात घ्या, समजून घ्या, तक्रार करा, संघटनेला आर्थिक सहकार्य करा. याबद्दल सुद्धा आपल्याला कोर्टामध्ये जावं लागेल, काही पर्याय नाही, कारण हे ऐकतच नाहीत. त्यांना ते भाषा समजत नाही आमची, आणि त्यामुळं त्यांना कोर्टाकडूनच तडाखे लावले पाहिजे, जसं याच्यापूर्वी आपण लावलेलं आहे. त्याच्यासाठी तुम्ही या कृती समितीला मदत करा. न्यायालयीन केसेस हायकोर्ट ज्या चालू आहेत त्याच्यासाठी सहकार्य करा. तुम्हाला शक्य आहे तेवढी मदत द्या. आम्ही कुणावर सक्ती करत नाही. तुम्हाला जितकं शक्य आहे तेवढं, माझा जो मोबाईल क्रमांक आहे 9960499366, यावर तुम्ही गुगल पे करू शकता, फोन पे करू शकता. इतकं सोपं आहे. आणि तुम्ही किती रक्कम दिलेली आहे त्याचं रेकॉर्ड तयार होतं, ते बसतं जाऊन आकाशामध्ये, कुठं जात नाही. त्यामुळं तुम्ही काही जण सहकार्य करतायत, आणि आम्ही ह्या कामासाठी या सगळ्या योजनेबद्दल एक आकलन बांधकाम कामगारांना आलं पाहिजे. त्याच्यासाठी एक पुस्तिका चांगली आम्ही 1 मे दिन कामगार दिन आहे त्या दिवशी आम्ही प्रसिद्ध करणार आहोत. आणि एक महत्त्वाची पुस्तिका ती असणार आहे. त्या पुस्तिकेमध्ये तुम्ही जाहिराती द्या, तुमच्या ओळखीच्या संस्था असतील, व्यक्तिगत कामगार देऊ शकतो, संघटना देऊ शकतो, त्याचं सुद्धा आम्ही पॉम्पलेट त्याच्यामध्ये टाकलेलं आहे. तर त्या पद्धतीनं सुद्धा आम्हाला तुम्ही सहकार्य करू शकता. तरी सर्व विचारात घेऊन तुम्ही जास्तीत जास्त संख्येने
ईमेलद्वारे तुम्ही निवेदन पाठवा, प्रत्यक्ष द्या, आमदारांना द्या, मंत्र्यांना द्या. आणि हे करणं जे आहे ते तुम्ही मनात आणलं तर सहज शक्य आहे. त्याचा एक चांगला परिणाम होईल. आतापर्यंत परिणाम होत आलेला आहे. तर एवढं हे करावं अशी मी आपल्याला विनंती करून मी आजचे मुद्दे पूर्ण करीत आहे. धन्यवाद.